एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे 50शीतील महिलांसाठी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पैठणी ही साडी प्रत्येक महिलेच्या मनावर राज्य करत असते. अगदी कॉलेज गर्लपासून तर एजेड महिला असतील त्यांची ही पैठणी फेवरेट आहे. मग एवढ्या सुंदर पैठणी साडीवर ब्लाऊज देखील तेवढाच सुंदर आणि छान असायला पाहिजे, राईट? पण कॉलेज गर्ल्स सारखे किंवा डीप नेक किंवा खूपच फॅन्सी ब्लाऊज या महिला शिवून घेऊ शकत नाही. तर मग 50शीतील महिलांनी पैठणीवर स्पेशल ब्लाऊज कसे शिवून घ्यावेत? त्यांना सिंपल, सोबर आणि थोडे हटके ब्लाऊज हवे असतात, जे त्यांच्या वयाला शोभतील असे. चला तर मग काही स्पेशल डिझाईन आपण व्हिडिओमध्ये पाहूयात. पहिली ब्लाऊज डिझाईन जी आहे ती म्हणजे ब्लाऊजची काठ ची डिझाईन डबल बॉर्डर असते. पण काठ जर कमी असेल तर दोन्ही काठ एकत्र करून तुम्ही बॅक नेकला लावू शकता. अतिशय सुंदर दिसतात. जर बॉर्डर छोटी असेल तर तिचा देखील असा वापर करून ब्लाऊजच्या बॅक नेकला टेलरला लावायला सांगू शकता. आणि सेंटरला असा पोटली बटनचा वापर करायला सांगा. पोटली बटन देखील अतिशय सुंदर दिसतात, त्यामुळे ते तुम्ही टेलरला लावायला सांगू शकता. छानच दिसतील. किंवा एखादी साडीची सिंगल बॉर्डर असते ना, ती तुम्ही तुमच्या ब्लाऊजला लावू शकता. सिंगल बॉर्डर डिझाईन देखील उठावदार दिसते. तसेच सेंटरला पोटली बटन आणि बॉर्डरला कटवर्कची डिझाईन देखील करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या बॉर्डरचा पुरेपूर उपयोग करून सुंदर अशा बॅक नेक डिझाईन्स बनवून घेऊ शकता. नेक्स्ट डिझाईन आहे ब्लाऊजचे काठ, तिला कटवर्क देऊन साईडला असे पोटली बटन लावू शकता. हे बटन तुम्ही फक्त राईट साईडला लावले तरीही चालेल, कारण लेफ्ट साईडला आपला पदर असतो, त्यामुळे तिथे ही डिझाईन नाही केली तरी चालेल. अदरवाईज तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही साईडला देखील करू शकता. त्यामुळे ब्लाऊजला छान असा लूक देखील येईल आणि ही डिझाईन सुंदर देखील असेल किंवा दिसेल. नेक्स्ट आहे तुम्ही ब्लाऊजला की होल बॅक नेक डिझाईन देखील करू शकता आणि खाली पोटली बटन किंवा डिझायनर बटन लावू शकता. बटन्सचा जास्त यूज केला तर तुमच्या नेकला आणखीनच छान गेटअप येईल आणि एक सुंदर असा डिझायनर ब्लाऊज देखील तयार होईल. तसेच तुम्ही ब्लाऊजला पॅच देखील लावू शकता. ब्लाऊज पीसमध्ये पॅच असेल किंवा तुम्हाला आवडेल असा रेडीमेड पॅच देखील तुम्ही लावू शकता. तसेच सेम पॅच तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या स्लीव्जला देखील लावू शकता. यामुळे सुंदर असा डिझायनर ब्लाऊज तयार होईल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही तयार करू शकता. तुम्ही बॅक नेकला वेगवेगळे शेप देखील देऊ शकता, फक्त ते जास्त डीप असायला नको असे तुम्ही सिंपल बोट नेक डिझाईन्स देखील करू शकता. तसेच तुम्हाला ब्लाऊजला खालच्या साईडला साडीची बॉर्डर लावून वरच्या साईडला लेस लावून एक सुंदर असा ब्लाऊज तयार करू शकता. तसेच जर तुम्हाला ब्लाऊजच्या बॅक नेकला ब्लाऊजच्या बॉर्डरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट कलरची वेगळी लेस लावू शकता किंवा ब्लाऊजचा जो कलर आहे त्यानुसार तुम्ही लेस लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजच्या काठाचा वापर करून सुंदर बॅकनेक डिझाईन तयार करू शकता. तसेच लेसचा वापर करून अशा डिझाईन्स बनवून घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ब्लाऊजचा बॅक किंवा फ्रंट नेक जो असतो तो जास्त डीप ठेवायचा नाही. नेक्स्ट टिप जी आहे ती म्हणजे ब्लाऊजच्या स्लीव्ज आपण सिंपलच ठेवायची आहे, कारण ब्लाऊजचा काठ हा खूप महत्त्वाचा असतो. पैठणी किंवा काठपदर साडीमध्ये काठ स्लीव्जला असला की ते अगदी शोभून उठून दिसते. आपल्या ज्या पैठणी, बनारसी किंवा सिल्कच्या साड्या असतात ना, त्यांची जी बॉर्डर असते ती खूप उठावदार दिसते. ही जर साडीवर आणि ब्लाऊजवर असेल तर तुम्हाला एक क्लासी लूक मिळतो. जर तुम्हाला स्लीव्जवर डिझाईन करायची असेल तर तुम्ही अशी प्लेटेड डिझाईन करू शकता आणि याखाली तुम्ही ब्लाऊजच्या बॉर्डरचा यूज करू शकता. त्यावर तुम्ही पोटली बटन्स किंवा डिझायनर बटन देखील लावू शकता, म्हणजे तुमच्या स्लीव्जला देखील एक डिझायनर सुंदर लूक मिळेल. तसेच आजकाल ब्लाऊजवर आरी वर्क करण्याचा देखील खूपच ट्रेंड चालू आहे. जर तुम्हाला आरी वर्क करायचे असेल
तर तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव्जवरती नाजूक असे आरी वर्क करू शकता. फक्त ते खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप जास्त असायला नको. ते सिम्पलच ठेवा. तेही जर तुम्हाला आरी वर्क आवडत असेल तरच. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर सोबर अशा काही ब्लाउजेसच्या डिझाईन दाखवल्या आहेत. तर ह्या डिझाईन्स तुम्हीही पन्नाशीमध्ये असाल, तुम्हालाही फॅन्सी ब्लाऊज नको असतील, तर ह्या डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमचा लुक खूपच क्लासी आणि मॉडर्न दिसेल. तर मैत्रिणींनो, या काही डिझाईन्स तुम्ही ब्लाऊजवरती नक्की करू शकता. फक्त ब्लाऊजचे नेक हे खूप डीप ठेवू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.